नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतलेला असताना काही ओबीसी नेते मात्र अख्ख्या समाजाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करू लागलेत। स्वतःला भुजबळांचे शिष्य म्हणवणाऱ्या वाघमारे यांनी सरकारने निजामाच्या औलादींना आरक्षण दिल्याचं वक्तव्य केलंय। पाहूया हा रिपोर्ट। आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतलेला असताना लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे मात्र थेट मराठा समाजावरून जातीवाचक विधान करून राज्य अशांत करू पाहतायत का अशी शंका येऊ लागली आहे। राज्य सरकारने निजामांच्या औलादींना आरक्षण दिलं असं वादग्रस्त विधान करून भुजबळांचे शिष्य म्हणून घेणाऱ्या वाघमारेंनी मराठा समाजालाच निजामांची औलाद म्हटलं। दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी आमची पोरं आता दांडक्याला हात घालणार, मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था बघून घ्यावी असा इशारा दिलाय। विशेष म्हणजे आरक्षण देण्याचा वा घेण्याचा अधिकार हा सरकारला आहे। असं असताना सरकारच्या धोरणावर फार न बोलता दोन्ही जण केवळ समाजाला टार्गेट का करतायत, त्यामागचा हेतू काय हे अद्याप अस्पष्ट आहे। ज्या राज्य सरकारने त्या निजामाच्या औलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतलाय तो आपल्याला हरून काढायचा आहे। कारण बांधवांनो, त्या निजामाच्या औलादींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाचा रस नाही। त्यांनी ठरवलं तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय। आपल्या काही नेत्यांना अडचण असेल, परंतु नेते आम्हाला कुठं बोलले लढू नका म्हणून। आपल्या सत्तेतल्या नेत्यांना आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय ताई साहेब असतील, सगळे असतील, या सर्वांना अडचणी असतील, परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा, आपल्या बाळाला अडचण असेल पण लेकराला अडचण नाही। त्यामुळे ही रस्त्यावरली लढाई आपल्याला लढायची। आता बघा, कायदा सुव्यवस्था, अराजकता, आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं। आम्ही रिॲक्शन देत आहोत, आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची पोरं तर कुणाच्या बापाला भिणार नाहीत। आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार। कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल। तुमचं पडता भोई थोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव। आणि हे साले सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता। अरे गावगाड्यातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जातील वाहून। आता आमच्या दारात या, आम्ही दांडकं काढू दांडकं। जरांगे पाटलाच्या विरोधात, अरे जरांगे पाटलाच्या सांगण्यावरनं सरकारनं GR काढला ना। आम्ही आता सरकार, जरांगे, आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे। परत एकदा सांगतो, धक्कादायक म्हणजे पंकजाताई आणि भुजबळ हे सत्तेत असल्यामुळे त्यांना बोलायला अडचणी आहेत, पण त्यांनी आम्हाला लढा म्हणून सांगितलंय असं विधानही वाघमारेंनी केलंय। त्यामुळे जातीवाचक विधानांना सत्तेतल्याच मंत्र्यांचा पाठिंबा आहे का, यावर दोन्ही मंत्र्यांनी स्पष्टीकरण देणंही गरजेचं बनलंय। आपल्या काही नेत्यांना अडचण असेल, परंतु नेते आम्हाला कुठं बोलले लढू नका म्हणून। आपल्या सत्तेतल्या नेत्यांना आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय ताई साहेब असतील, सगळे असतील, या सर्वांना अडचणी असतील, परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा, आपल्या बाळाला अडचण असेल पण लेकराला अडचण नाही। त्यामुळे ही रस्त्यावरली लढाई आपल्याला लढायची। इथलं पंकजा मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, इतर नेते दिसत नाहीत। हाकेंनी पुढाकार घ्यावा असा हे सगळे बोलतील, योग्य वेळी बोलतील, योग्य ठिकाणी बोलतील। आणि असू दे ना, कायद्याच्या सभागृहात ते बोलतील, मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मध्ये ते बोलतील। अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना। GR सरकारनं काढलाय, मात्र छगन भुजबळ त्यामागे उपसमितीचे नेते विखेंवर टीका करतायत। दुसरीकडे हाच सूर लक्ष्मण हाकेंचा देखील आहे। सरकारवर न बोलता भुजबळांचे शिष्य वाघमारे सुद्धा जातीवाचक विधान करून चिथावणी देत आहेत। गुणरत्न सदावर्ते देखील सरकारच्या GR वरून फक्त सत्तेतील काही मंत्र्यांना टार्गेट करतायत आणि सत्तेतीलच मंत्री भुजबळ सरकारच्याच एका GR विरोधात आता कोर्टात जाण्याची तयारी करतायत। अरे तुला मत किती दिली आम्ही? कोण आमदार आहेत नाव सांगा। अरे तू काय कुठला विजय पंडित? आता आमचा विद्रोह आहे। अरे बॅच झालं तुमचं आता नाव घेणं, तुमच्या समोर हुजरेगिरी करणं। अरे साल्यानो, आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं। तुमच्या ज्या 28.5 किलो
त्या बांडगुळाला आपल्या भागामध्ये गावामध्ये येऊन नुसतं शिव्या देणे, दंड ठोपटणे, हे जे काही करतंय हे षडयंत्र आपल्या भागातील लोकांना कळलेलं आहे. पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे प्रीपेड कसं असतं, प्रीपेड मला वाटतं 1 दिवसाचं सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी 10 दिवसाचं सुद्धा असतं, 15 दिवसाचं सुद्धा असतं त्या ठिकाणी आणि वर्षाचं सुद्धा असतं. तर मला पहिले जे काय आहे असं वाटलं की ह्याला रिचार्ज जे केलेलं आहे ते फक्त 15 दिवसाचं केलं आहे, परंतु मला आता लक्षात आलं आहे की ह्याला या बाजारू श्वानाला 1 वर्षाचं रिचार्ज याला केलं आहे. मला आता त्याचा शोध लावावा लागेल, त्याचा सोक्षमोक्ष लावावा लागेल की ह्याला रिचार्ज कोण करतंय. दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे ओबीसींचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं म्हणताना दुसऱ्याच वाक्यात जर GR मध्ये काही चूक असेल तर त्यात सुधारणा करू असंही विधान भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे करतायत. कैबिनेट सब कमेटी के सामने कोई भी अगर पत्र आता है, किसी भी समाज का पत्र आता है, क्योंकि ओबीसी की जातियाँ 3 से 53 जातियाँ हैं, 18 पगड़ जाति, 12 बलुतेदार समाज है, ये बहुत बड़ा समाज है और 353 जातियाँ हैं. सारी जातियों का सुनना अभी कैबिनेट सब कमेटी का काम है और उनको लगता है कि भाई ये गलत है या वो गलत है. उनका अगर गलत है तो सुधार करेंगे, नहीं गलत है तो उनको समझाएंगे. अगर हमारा सरकार का कहना ऐसा कि कोई भी ओबीसी पे अन्याय नहीं होगा तो हम उनको समझा के बताएंगे. अनेक संघटनांना त्यांनी एकत्र या असं बोलत आहोत. काँग्रेस पक्षाचे नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ओबीसीचं कुठलंही नुकसान या GRने होत नाही. तर विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं, विजय वडेट्टीवारांनी बबनराव तायवाड्यांचं मार्गदर्शन घ्यावं. ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असं आम्ही या राज्यात होऊ देणार नाही. कुठलाही हक्क कोणाच्या डावला जाणार नाही. सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करतं आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.